हेडलाइंस ब्रॉट टू यू बाय सुहाना मसाले। आता प्रत्येक जण म्हणेल मजा आ गया। आणि यानंतर पाहूयात महाराष्ट्रभरातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची विशेष रणनीती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यभर मॅरेथॉन दौरा। फेब्रुवारीत फडणवीसांच्या दररोज 3 सभा। दौऱ्याचे वेळापत्रक लवकरच निश्चित होणार। भारत न्याय यात्रा नाही तर अन्याय यात्रा। काँग्रेसने भारत तोडण्याचं काम केलं म्हणून त्यांनी भारत जोडो यात्रा काढली। काँग्रेस सरकारच्या काळात भारताची जाती आणि धर्मात विभागणी, पण मोदींच्या काळात देश एक झाला। रामदास आठवलेंचा काँग्रेसवर निशाणा। राम मंदिराच्या उद्घाटनाचं कोणत्याही प्रकारचं निमंत्रण नाही, राज ठाकरेंची एबीपी माझाला माहिती। राम मंदिर हा अस्मितेचा विषय, राजकारणाचा नाही। हजारो कारसेवक शहीद झाले तर अनेकांना शरयूत फेकून दिलं होतं। रामापेक्षा मोठं कुणीच नाही, संजय राऊत यांचा भाजपला टोला। अयोध्येचा आणि ठाकरेंचा काडी मात्र संबंध नाही। ठाकरेंनी राम मंदिराच्या ऑनलाईन देणगीला नकार दिला होता, नितेश राणेंचं वक्तव्य। बाबरी मशीद आंदोलनामध्ये कुणाचं किती योगदान होतं हे आम्हाला संजय राऊतांनी सांगू नये। उद्धव ठाकरेंना 93ची दंगल आणि राम मंदिर आंदोलनातील त्यांचा एक फोटो पुरावा म्हणून द्यावा, नितेश राणेंचं संजय राऊतांना आव्हान। सगळे भाजपवाले इंग्रजांना माहिती पुरवणारे होते। भाजपवाल्यांनी क्रांतिकारकांची माहिती ब्रिटिशांना पुरवली, संजय राऊतांचा आरोप। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून ओढाताण नाही, होणार नाही। जिंकेल त्याची जागा हे आमचं सूत्र। जागा वाटपाचं गणित हे निवडून येण्याची क्षमता आणि उत्तम उमेदवार असं आहे। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत संजय राऊत यांची माहिती। रोज सकाळी टीव्हीवर फालतू बडबड करून डॉक्टरेट मिळत नाही। डॉक्टर या 3.5 अक्षरांची किंमत तुम्ही नाही समजू शकणार, आशिष शेलारांचा संजय राऊतांना टोला। राज्य मागासवर्ग आयोगानं निश्चित केलेल्या मागासलेपणाचं अशोक चव्हाणांकडून स्वागत, पण इंदिरा साहनी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं मागासवर्गीयांच्या मागासलेपणाच्या निश्चित केलेल्या निकषात काळानुसार बदल करण्याची अशोक चव्हाण यांची मागणी। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातल्या किमान तापमानात घट होण्याचा अंदाज। उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागात किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरण्याची शक्यता। कोकणातही किमान तापमानात घट अपेक्षित। कोरोना प्रतिबंधित लशीच्या 94 लाख लाभार्थ्यांपैकी फक्त 15% नागरिकांनी घेतला बूस्टर डोस। नव्या व्हेरिएंटच्या धोक्यापासून वाचण्यासाठी बूस्टर डोस घ्या, मुंबई महापालिकेचं आवाहन। आणि यानंतर पाहूयात विदर्भातल्या काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा। काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त उद्या नागपूरमध्ये काँग्रेसची महारॅलीची तयारी अंतिम टप्प्यात। 40 एकरच्या मैदानावर होणार सभा। सभेसाठी 600 आसनांचं भव्य व्यासपीठ। काँग्रेसच्या सभेच्या माध्यमातून बेरोजगारी, महागाई आणि महिला अत्याचाराविरोधात लढण्यासाठी आम्ही तयार, विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। मोदी सरकारच्या शैक्षणिक धोरणासंदर्भात काँग्रेसनं उद्याच्या महारॅलीत भूमिका स्पष्ट करावी, बौद्ध पुनर्वसन आणि संरक्षण समितीची मागणी। वर्ध्याच्या पुलगावमध्ये अवाजवी मालमत्ता कराला व्यापाऱ्यांचा विरोध। नगर परिषदेअंतर्गत गाळेधारकांना आकारण्यात आलेला 15 वर्षांचा कर हा नियमबाह्य असून सक्तीची कर वसुली थांबवावी, व्यापाऱ्यांची मागणी। शरद पवार आज आणि उद्या 2 दिवस अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर। शरद पवार चांदूर बाजार तालुक्यातील कुरळपूर्णा इथल्या उद्या आमदार बच्चू कडूंच्या घरी जाणार। अमरावतीमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन। आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन। अवैध दारू विक्री विरोधात वाशिमच्या मानोरा तालुक्यात महिलांचा रास्ता रोको। वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या कोंडोली शेतशिवारात नाल्यावर उभारलेल्या सिमेंट प्लगमुळे हजारो लिटर पाणी वाया, शेतकऱ्यांचा संताप। वाशिमच्या पोहा गावाजवळ समृद्धी महामार्गालगत नीलगाय आडवी आल्यामुळे कारचा अपघात, 7 जण गंभीर जखमी।
भंडाऱ्यामध्ये पोलीस निरीक्षकावर रोखलं पिस्तूल, चौघांना पोलिसांकडून फिल्मी स्टाईल अटक, एक पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त. आणि यानंतर पाहूयात मराठवाड्यातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. मराठवाड्यामध्ये यंदा कमी पाऊस झाल्यामुळे फेब्रुवारी-मार्च नंतर पिण्याच्या पाण्याचं संकट निर्माण होण्याची शक्यता. बहुतांश प्रकल्पामध्ये आगामी 4 महिन्यांपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक. वाहतूक पोलिसांकडून कारवाई सुरू असताना पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून मारहाण. जालना रेल्वे स्थानकाबाहेरची घटना, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आता सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, जरांगेंचा निर्धार. वेळेत आरक्षण दिलं तर मुंबईला जाण्याची वेळ येणार नाही, जरांगेंचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संदीपान भुमरे आणि मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या मागण्यांबाबत दोघांमध्ये चर्चा. छत्रपती संभाजीनगरच्या शिरूर इथे भारत विकास संकल्प संवाद यात्रेचं आयोजन. कांदा आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून नागरिक आक्रमक. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांच्या कार्यक्रमामधून काढता पाय. छत्रपती संभाजीनगरच्या लोकसभा उमेदवारीवरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंमध्ये तुतुमैमे. उद्धव ठाकरेंनी संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांसोबत मातोश्रीवर साधला संवाद. बहुतांश पदाधिकाऱ्यांचा कल खैरेंच्या बाजूनं. शेतकऱ्यांच्या नावावर जलसिंचन विहिरीचे 2,90,000 रुपये उचलणाऱ्यांवर कारवाई. तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांसह सरपंच, ग्रामसेवक आणि इतर 3 जणांवर बीडच्या केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. लातूर औसा महामार्गावर काळी पिवळी जीप आणि स्कूल बसचा अपघात. अपघातात जीपमधले 7 जण जखमी. आणि यानंतर पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. अजित पवारांनी शेतकऱ्यांना समस्येतून मुक्त करावं, अमोल कोल्हे यांचं अजित पवारांना आव्हान. सरकारला शेतकऱ्यांबाबत गांभीर्य आहे का, कोल्हेंचा सवाल. भर उन्हात आक्रोश मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना अमोल कोल्हेंनी वाढलं जेवण. मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांनाही घातलं जीव. भाजपमध्ये तिकिटाचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाकडून होतो. 15 वर्ष आमदार आणि ऊर्जा मंत्री म्हणून चांगलं काम करूनही मला घरी बसवलं होतं. पक्षाकडून कुणालाही तिकीट मिळेल आणि कुणालाही घरी बसावं लागेल. चंद्रशेखर बावनकुळेंच्या आमदार खासदारांना सूचना. सोलापूरमधल्या करमाळा नगर रोडवर भीषण अपघात. भीषण अपघातात 4घांचा मृत्यू, 6 जण गंभीर जखमी. शिर्डीच्या दिशेनं जाणाऱ्या कारला कंटेनरची धडक. खासदार सुप्रिया सुळे बारामती दौऱ्यावर. वालचंद नगरमध्ये क्रिकेटच्या मैदानाला दिली भेट. सुप्रिया सुळेंनी केली जोरदार बॅटिंग. कांद्यावर आंदोलन करणं म्हणजे राज्य सरकारला नौटंकी वाटत असेल तर हा शेतकऱ्यांचा अपमान. सुप्रिया सुळेंचा निशाणा. तर केंद्रानं सोयाबीन, दूध, कांदा आणि इथेनॉलच्या बाबतीत चुकीचे निर्णय घेतल्याची टीका. पुण्याचे पालकमंत्री बनल्यानंतर अजित पवारांनी विकास कामांचा निधी अडवला. पुणे जिल्ह्यातील भाजप आणि शिंदे गटाच्या जिल्हा नियोजन समितीतल्या सदस्यांचा आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावर. माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरण आणि स्मारक लोकार्पण कार्यक्रमाला फडणवीसांची उपस्थिती. पुण्याच्या विमाननगरमधल्या इमारतीलगत सिलेंडरचा स्फोट. 10 सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग. सोलार कंपनीकडून जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातले शेतकरी संतप्त. सोलापूरमध्ये 4 डिसेंबरपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. जिल्ह्यातील अंगणवाड्या बंद. अंगणवाड्यांच्या चाव्या बचत गट आणि शिक्षकांना देण्याच्या सूचनेविरोधात संताप. आणि यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या. काँग्रेस पक्षाला 138 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नाशिकमध्ये काँग्रेस सेवा दलाकडून मिरवणूक. ढोल ताशाच्या गजरात काँग्रेसच्या 138 फुटी झेंड्याची भव्य रॅली. नाशिकच्या कासारी गावात केंद्र सरकारच्या निर्यातबंदी धोरणाचा निषेध. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो फलकावर लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध. अहमदनगरच्या अवतार मेहरबाबा ट्रस्टच्या 80 कामगारांचं उपोषण. कामगार आयुक्त कार्यालयातील बैठक निष्फळ ठरल्यानंतर उपोषण. अहमदनगरच्या जामखेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा आक्रोश मोर्चा. शेतकऱ्यांचा विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन. टीव्हीएस कंपनीकडून नवीन लॉन्च केलेली अपाचे 310 ही दुचाकी साई संस्थानला भेट. 3.25 लाख रुपये दुचाकीची किंमत. नंदुरबार जिल्ह्यात पपईचे दर पडल्यामुळे शेतकरी अडचणीत. प्रति किलो 3 ते 4 रुपयांचा दर. जळगावमध्ये उभ्या असलेल्या कारला अचानक आग. कारमध्ये झोपलेले 2 जण जखमी.
आणि यानंतर कोकणातल्या बातम्या. आरबीआयला आलेल्या धमकीच्या ईमेल प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून तिघांना अटक. गुजरातच्या बडोद्यामधून आरोपींना घेतलं ताब्यात. आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांकडून एसीबी चौकशीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी. आजच्या चौकशीला साळवी कुटुंबीय गैरहजर. डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्मृतींना अभिवादन. शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि रस्ते दुरुस्ती कंत्राटदारामध्ये बाचाबाची. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाला उशीर होत असल्यामुळे वाद. रत्नागिरी जिल्ह्यात 2 कोरोना रुग्णांची नोंद. दोघांचे नमुने तपासणीसाठी पुण्याला. विरारमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी. तरुणांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. वसईच्या सांडोर गावामध्ये नाताळ सेलिब्रेशनची धूम. वाखारेवाडी इथल्या नाताळ गोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू. 5 जानेवारीपर्यंत नाताळ गोठे पाहण्याची संधी. भिवंडीतील चिंबीपाडा परिसरामध्ये वीटभट्टीवरील 11 वेठबिगार मजुरांची सुटका. वीटभट्टी मालकानं आदिवासी मजुरांना वेठबिगार म्हणून ठेवून त्यांची आर्थिक पिळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.